तुकाराम म्हणतात, तुझा विना लगे जीवना सर्व धना सेवी यांना न करी आयते गमना उभ्या प्राणा सांगिना. अरे लक्ष्मणा लक्ष्मणा, तुझ्याशिवाय मी पाणी घेणार नाही, तुझ्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि अयोध्येला देखील जाणार नाही रे लक्ष्मणा. लवकर तुम्ही सावध हो असं त्या ठिकाणी म्हणू लागले. सीता लगे मला सर्वता काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता अंतरला. अरे लक्ष्मणा लक्ष्मणा, त्या ठिकाणी मी ज्या वेळेस अयोध्येला जाईल त्यावेळेस त्या भक्ताला काय सांगू, त्या तिघी माताला काय तोंड दाखवू रे असं त्या ठिकाणी कोण राम म्हणत आहे. शत्रुघ्न मज पुसेना जेव्हा काय मी मुख लावू तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जेवी जीवा कांता. अरे अरे लक्ष्मणा लक्ष्मणा, ज्या वेळेस मी अयोध्येला जाईल त्यावेळेस शत्रुघ्न म्हणेल दादा त्या ठिकाणी कुठे म्हणले हे लक्ष्मण कुठे, त्यावेळेस मी काय उत्तर देऊ रे, काय माझं काय करू आता, मला धोका सहन होत नाही रे असं बोलू लागले ते. मनमुनी घातली लोळणी अंग टाकिले धरणी लक्ष्मण मोकळिले कोण निराशे जिजाच्या. अशा प्रकारे एकदम विलाप केलेला विलाप, शेवटी विलाप सहन झाला नाही आणि उभ्यानेच त्या प्रभुरामचंद्राने काय केलंय, जमिनीवरती अंग टाकले, गडबडा रडू लागले, दुःख झालेलं आहे अशी अवस्था झाली. पिटी हाते डोई पिटी धरानी ते विकळ जाता सर्व सामर्थे सुशेने दे अशी अवस्था झालेली आहे, फार विकट जमिनीवरती लोळत आहे, गडबडा लोळत आहे, डोकं बळून घ्यायले, छाती बळून घ्यायले, प्राण देण्याची वेळ आलेली आहे असं त्या ठिकाणी एवढं दुःख आणि त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राला झालेलं आहे. हे पहा, वैजनाथ चव्हाण आपल्या इमामपूरचे या वाचक सूचक जोडीला सुंदर असं गहिवरून यांनी शोक असणार आपल्या लक्ष्मणाचा त्या ठिकाणी केला, त्याबद्दल 100 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस राहिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. चलो महामेरू कळाडिता की धैर्याचा स्तंभ पडता के तारू समुद्री बुडता झाला राखता सुशेना. त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रभुरामचंद्राची अवस्था अशी झालेली आहे त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने दृष्टांत दिलेला आहे की एखाद्या वेळेस स्तंभ असा म्हणले तो पडावा किंवा समुद्रामध्ये जहाजाने बुडावा आणि त्या टायमालाच एकदम सहकार्य करावा, त्या प्रकारे त्या ठिकाणी कोण सुशेंदी आलेली आहे. मरदया मृदा पाना की दुष्काळिया मिष्टाना के यावर्षणी वर्षे घना देवी वचना सुशेनाचे. या ठिकाणी दुसरा दृष्टांत दिलेला आहे की बऱ्याच दिवस पाऊस न पडावा, अचानक पाऊस यावा किंवा एखाद्याला भूक लागली अन्न नाही मिळावं आणि मिष्टा अन्न मिळावं, त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुशेंदी हजर झालेले आहेत. आणि सुशेंदी काय म्हणतात, ऐके स्वामी रघुनंदना तू सर्वदा पै सावधाना बंधू कैवल्ये वासना जाना जनी मना धरितोसे. त्या ठिकाणी सुशेंदी बोलू लागले, हे रामा म्हणले तुम्ही सर्व काही जाणता म्हणले, परंतु हे दुःख नाही करता
सांगू लागले. उभा राहून जमुकासे चित्तेने मनार बरेगेसी तेने अत्यंत दुखी होती ऐसे मनसी न करावे. त्या ठिकाणी सुशेंद्री धीर देऊ लागले. सांगू लागले, हे पहा म्हणजे तुम्ही एवढं मी दुःख करता, एवढं दुःख करण्याचं कारण नाही असं त्या ठिकाणी सुशेंद्री धीर देऊ लागलेले आहे. धन्यवाद धन्यवाद महाराज. पुढले वाचक आमचे हरिभक्त पारायण हिरामन मोरे वडगाव आणि सूचकाची सेवा हरिभक्त पारायण डोरपडे महाराज साखरवाडी. चला